जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद गटासाठी 28 तर पंचायत समिती गणासाठी 38 असे एकूण 66 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि वैभव पाटील यांच्या उपस्थितीत करंजे जिल्हा परिषद गटाकडून भाजपाकडून प्रिया सुनील खंदारे यांनी तर भाळवणी गटाकडून भाजपकडून नितीन राजे जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर लेंगरे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून मनीषा प्रकाश बागल यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केलाय। खानापूर तालुक्यात नागेवाडी, भाळवणी, लेंगरे आणि करंजे असे एकूण जिल्हा परिषदेचे 4 गट तर नागेवाडी, गारडी, भाळवणी, आळसन, लेंगरे, पारे आणि करंजे आणि बलवडी असे एकूण पंचायत समितीचे 8 गण आहेत। तब्बल 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होत आहेत। निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, मात्र इच्छुकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती। त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समिती गणात इच्छुकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे योग्य आणि सक्षम उमेदवार निवडणं हे राजकीय पक्षांच्या नेत्यांपुढील मोठं आव्हान आहे। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालय आवारात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। गर्वात घर नेहमी खाली असतं, रावणाला सुद्धा गर्व झाला आणि त्याची लंका जळून गेली। कुणीच गर्व करण्याची आवश्यकता नसते। जी लोक म्हणत होती खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळणार नाहीत, त्या लोकांची गेल्या 2-4 दिवसांपासून पळापळ सुरू आहे। आम्हाला कुठलाही ओव्हर कॉन्फिडन्स नाही आणि आम्ही खचून जाणारे कार्यकर्ते नाही। विरोधकांना वाटते तशी परिस्थिती या निवडणुकीत अजिबात होणार नाही असा विश्वास आमदार पडळकर यांनी व्यक्त केलाय। भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या कामासोबत आपण सर्वांनी यावं। पंचायत समिती खानापूर ही कायम एका बाजूनं सत्तेमध्ये राहिली आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्यांची मनमानी, सर्वसामान्य लोकांच्यावरती होणारा अन्याय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी सोबत यावं अशी विनंती आहे। आमचे सर्व उमेदवार निष्कलंक, चारित्र्य संपन्न, वेल एज्युकेटेड आहेत। सामाजिक कामामध्ये नेहमी अग्रेसर असणारे सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीनं उभे केलेले आहेत। काही ठिकाणी इच्छुकांची संख्या जास्त असल्या कारणानं उमेदवारी त्यांना आम्हाला देता येणार नाही, त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू, परंतु सर्वजण एकजुटीनं या निवडणुकीमध्ये सामोरं जाऊ आणि नक्की पंचायत समिती खानापूर आणि जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकू। विरोधक तुम्हाला उमेदवार मिळणार नाही, दिग्गज उमेदवार या ठिकाणी तुम्ही दिलेले आहेत। बघा कसं असतं, गर्वाचं घर नेहमी खाली असतं। रावणाला सुद्धा गर्व झाला आणि त्याचे लंका जळून गेली। कुणीच गर्व करण्याची आवश्यकता नसते। ही लोकशाही आहे, लोकांच्या हातामध्ये चेंडू आहे आणि त्यामुळं जी लोक म्हणत होती की खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळणार नाही, त्या लोकांची गेल्या 2-4 दिवसापासून पळापळ सुरू आहे। आमच्याकडे उमेदवार इतक्या ताकदीचे मिळालेले आहेत आणि अगदी लोकांच्यामध्ये नेहमी सातत्यानं ज्यांचा खूप मोठा दांडगा जनसंपर्क आहे अशी लोक आहेत, दानशूर लोक आहेत, सामाजिक काम, वैयक्तिक खिशातले पैसे खर्च करून करणारी लोक भारतीय जनता पार्टीवर उमेदवार म्हणून लाभलेले आहेत। आम्ही नम्रपणे लोकांच्या मध्ये जाऊ, लोकांना विनंती करू, लोकांच्या समोर हात जोडू, त्यांचं पाय धरू आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत यावं। यासाठी वैभवदादा, मी, सदाभाऊ असतील आणि आमचे सहकारी असतील, आम्ही मेहनत घेऊ आणि नक्की इथं लोक आमच्यासोबत येतील। लोकांचा कल बदलतोय आणि आता वातावरण पण खूप चांगलं झालेलं आहे। तर आमचं करंजे जिल्हा परिषद गट असेल, भाळवणी जिल्हा परिषद गट असेल, नागेवाडी आणि लेंगरे जिल्हा परिषद गट आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व 8 पंचायत समितीवरती आम्ही ताकदीनं लढवतो। आज वैभव